तर इथे मुंबई, श्रीनगर, कारगिल, लेह, खारदुंगला आणि मुंबई टू लडाख. आणि तुमचा भाऊ चाललेला आहे लडाखला. म्हणजे फायनली अब्बासबाईंनी मस्त अशी सीट बनवली आहे. पुन्हा एकदम स्पॉन्जी वाटते, जे आपल्याला इथेच जे पाहिजे होतं, कारण आपला हाच पोर्शन दुखतो. आणि इसमें भी मस्त ऐसा स्पंज भर के दिया है. बल्कि वाटेल मोठा वाटतो ना. बसलाय तर बरोबर. या वाईट सोबत ना आपण जी दुसरी खालची जी लाईट लावली ना त्याचा उजेड दाखवतो. हा बघा, म्हणजे खालचा पट्टा पण स्पीड ब्रेकरसुद्धा कवर होईल आणि वरचा लांबचा पट्टासुद्धा कवर होईल. तर याचा इफेक्ट जेव्हा आपण चालवू ना तेव्हा मी आता RS46मधून निघतो आहे. पण आपण आहे ना फेब्रुवारीमध्ये घेतलेला, पण याचे अंदाजे 6 महिन्यानंतरच निघायला सुरुवात झाली होती. पण आपण कसं इथे येत नाही जास्त, कारण माझ्या घरापासून हे अंदाजे 15 ते 20 किलोमीटर आहे आणि ऑफिस टाईममध्ये आपल्याला वेळ नाही भेटत. तर आता यांना विचारलं तर बोलले 12-15 महिने होऊन गेलेत, तर आता काहीच नाही होऊ शकत. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, नमस्कार सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलवर. आणि तुमचा भाऊ चाललेला आहे लडाखला. बऱ्याच वर्षांपासून 2-4 वर्षांपासूनची मनात, डोक्यात सर्वत्र इच्छा होती की लडाखला आपल्यालासुद्धा जायचं आहे. आणि आपल्यालासुद्धा ती स्वप्ननगरी जी म्हणतात, जशी आपली सह्याद्री आहे तसे ते नॉर्थचे जे संपूर्ण हिमालयातले सगळे डोंगर आहेत, तर त्या डोंगर दऱ्यांमधल्या ज्या घाट रस्त्यांवरून आपल्यालासुद्धा राईड करायची आणि तिथले रस्ते अनुभवायचे आहेत. फायनान्शियली थोडा पैसा साठवून, कारण माझं जे पर्सनल लोन होतं ते गेल्या 5-6 वर्षापासून चालत होतं ते आता नील झालेलं आहे आणि थोडं मनात बरं वाटतं आहे. त्याच्यामुळे कसा जो मंथली मला एक भार होता ना तो कमी झाला आहे. तर आता मी 2 महिन्यापासून विचारच केलेला की यावर्षी आपल्याला लडाखला जायचंच आहे. भले आपल्याकडे रुस्तम आहे, आपल्याकडे बर्गमॅन स्ट्रीट 125 आहे, पण आपण आपल्या स्कूटर रुस्तमवरूनच जाणार आहोत. जर तिने मला आत्तापर्यंत 95,000+ किलोमीटरची राईड सर्वत्र फिरवलेलं आहे, तर मी तिच्याशिवाय बघणं योग्य नाही. त्याच्यामुळे मी आपल्या रुस्तमलाच घेऊन जाणार आहे आणि तिलासुद्धा तिथला निसर्ग, तिथली थंड वातावरणातली जी मजा काही औरच असते ना ती तिलासुद्धा अनुभवायला देणार आहे. आणि बर्फ भेटला तर आम्ही दोघेसुद्धा मजा करू. तर माझ्यासोबत आणखी 3 रायडर्स आहेत, एक्सपिरियन्स रायडर आहेत. त्याच्यापैकी एक जण 2 वेळा जाऊन आलेला आहे लडाखला. आणि मी सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग, रूट प्लॅनिंग वगैरे सगळं काही केलेलं आहे. माइंडसेटसुद्धा सेट केलेला आहे. फायनान्शियली थोडा आहे म्हणजे जुळणी, कारण आपल्याला काहीशा वस्तू घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होत आहेत. कारण सगळ्यातल्या सगळ्या कॅमेरा ॲसेसरीज आहेत, पण जे माउंट्स वगैरे आहेत ना त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं आहे. आणि छोट्या मोठ्या गोष्टी ह्याव त्याव त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं इन्व्हेस्ट करायचं आहे. तर आता मी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. तर जसं जसं जे येईल हा एकच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये सगळं कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कशी काय माझी तयारी वगैरे होणार आहे. त्याच्यानंतर मेमरी कार्ड मला लागणार आहेत. आणि एका मेमरी कार्डची 4 महिन्याआधी किंमत होती 1000 ते 1200 रुपये 128 GB, जे आपल्याला हाय स्पीडचं लागतं. 190/90 जी अपलोडिंग डाउनलोडिंग स्पीड असते त्याचं लागतं. तर जे 4K कॅमेरा आणि ड्रोनमध्ये वापरता येतात, मोबाईलवाले नाही म्हणत आहे मी, कारण त्याच्या स्पीडनुसार आपल्याला त्याचा युसेज होतो. तर त्याची किंमत आता झालेली आहे 3500 ते 3700 रुपये, म्हणजे तब्बल 200% त्याचा भाव वाढलेला आहे. तर त्या मेमरी कार्डचा जुगाड आपण केलेला आहे, कारण आपले 1-2 रायडर्स आहेत ना, तर त्यांचा यावर्षी लडाखचा प्लॅन नाही. तर जे आपले राजेश गुरके सर आहेत तर त्यांच्याकडून मी 256 GBचं मेमरी कार्ड घेतो आहे, कारण ते कुठे जात नाही आहेत, तर ते आपल्याला 360 कॅमेऱ्यात वापरता येईल. आणि त्याच्यानंतर विनोद ठाकूर सर जे आहेत, कारण मला सॅडल बॅग किंवा
टेल बॅग वगैरे जी आहे, जी लागणार आहे ती मी तुम्हाला दाखवीन आपण काय त्यांच्याकडून घेतो आहे. तर विनोद ठाकूर सरांकडून आपण त्यांच्या गाडीवरचे आपण टेल बॅग आणि सॅडल बॅग घेतो आहे, कारण मी म्हटलं इन्व्हेस्ट करायच्या आधी वापरून बघूया. तर आजची संध्याकाळ आपल्याला या सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये जाणार आहे. तर म्हणजे आता मी पोचलो आहे राजेश भाऊंच्या घरी आणि इथे संपूर्ण आपला रायडिंग गिअरचा पसारा आम्ही काढला आहे. तर ते सजेस्ट करतात हे घे, हे माझ्याकडे आहे, ते घेऊन जा, ते घेऊन जा, तुला कामाला येईल. तर ती एक त्यांची गोष्ट चांगली आहे की दुसऱ्याला आहे ना ते स्वतःचा जो अनुभव आहे तो सांगत असतात. आणि राजेश भाऊंकडून आपण घेतो आहे पॉवर बँक. ही 20,000 mAhची सॅमसंगची ओरिजिनल आहे आणि माझ्याकडे अजून मी एखाद दुसरे अजून ठेवले आहेत, कारण पॉवर बँक आपल्याला लागणार आहेत. कारण आपले सगळे गॅजेट चार्ज करायला जर इलेक्ट्रिसिटी नसेल, हां थंडीमध्ये तुमचे असेच गॅजेट डाऊन होणार, बरोबर, तर तुम्हाला पॉवर बँक ठेवा तुमच्या. मस्त आहे, मस्त आहे. तर पॉवर बँक घेतो आहे. आणि दुसरं यांच्याकडे ना ही टेल बॅग आहे, रायडाची टेल बॅग आहे. तर त्यांनी टेल बॅगसुद्धा दाखवली, त्यांनी टेल बॅग घेऊन जा, 40 लिटरची आहे आणि ही एक्सटेंड होते एवढीशी, दोन्ही बाजूनी 1-1.5 इंच ही मोठी होते आणि ते साईड कप्पे पण चांगले आहेत. तर मी म्हणते ही घेऊन जातो आणि मग बघतो आपल्या रुस्तमला आहे ना लावून बघूया कशी वाटेल, कारण आपण विनोद ठाकूर सरांकडून पण घेणार आहोत. तर जी बेस्ट आपले कपडे, गॅजेट, ॲसेसरीज जे काही मावेल तर तीच घेऊन जाऊ. तर चला बघूया, आता घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी गोष्टी. आता जाऊया. आणि इथे आपलाच व्लॉग लावला होता तो आता व्लॉग चेंज झालेला आहे. संपला पावसाचं कॅमेरा असा गेला आणि व्लॉग चेंज झाला. हा काय सीन मला कळलाच नाही. वर पाऊस पण नाही ना ऊन आहे, छत्री कशाला पकडली काय माहीत. अरे बाबा. तर दुसरी खुशखबर म्हणजे आपण बुक केलेली आहे आपली बाईक. तर आपल्या लाईफमधली पहिली गिअर बाईक येणार आहे. तर त्याबद्दल मी सांगेनच, फक्त तुम्हाला एक न्यूज देतो आहे, आपण बुक केलेली आहे आणि ती ॲक्च्युली आता यायला हवी होती आता 24-25 तारखेपर्यंत, परंतु तिचं शिपमेंट लेट झालेला आहे. त्याच्यामुळे मी ती लडाख राईडच्या नंतरच त्याचं संपूर्ण ओपनिंग सेरेमनी करण्याचा विचार केला आहे. सो ही एक आहे गुड न्यूज. आपण आलो आहे RS46 बायकर्समध्ये आणि आज संडेमुळे गर्दी खूप आहे. तर आधी ग्लोव्ज विचारूया ना. हे बघ, हे निघत चाललं आहे. आपल्याला काय करता येईल, रिप्लेसमेंट वगैरे काय म्हणजे आपल्याला कंपनीत टाकता येईल काय? कधी घेतलं होतं? गेल्या फेब्रुवारी 25. नाही हे झाले, याला 4-5 महिने होऊन गेले, म्हणजे असा प्रॉब्लेम झालेला आहे. जास्त वॉरंटी पण निघून गेली. किती वर्षाची असते? 6 मंथची वॉरंटी. अच्छा 6 मंथची. 6 मंथमध्येच आहे. बिल आहे गेल्या फेब्रुवारीत ना प्रयागराज गेलो तेव्हा. 25 फेब्रुवारी. आता 26 आहे ना. 26 का तो डिसेंबरला घेतलास की 26 पर्यंत? नाही मंथ वाईज. ह्या हेल्मेटची काय कॉस्ट जाते? 7,406. आणि विदाऊट वायझर? विदाऊट वायझर विदाउट ऑर्डर त्याची 5,900. जास्त आहे मग. ऑनलाईन 5,200-300 आणि हे 6,700 आहे. ते ऑनलाईन चालवायचं गाड्या. हे तुम्ही इकडनं चालू रेल्वेच्या पद्धतीत पण चालू. फलक लावा. हां साधाच आहे. चांगला आहे. तर हा एक्झॉरचा हेल्मेट आहे X1 विथ ब्लॅक वायझर, सन वायझर, व्ह्यू प्रोटेक्शन. जरा घालून बघूया. बल्की वाटेल. मोठा वाटतो ना. बसलाय तर बरोबर. बसलाय बरोबर आहे. पण ऑफरोडसाठी स्पेशल आहे वाटतं. डबल पॅडिंग आहे का? हां कुठली ही ना? हां हां ही डबल पॅडिंग आहे. ही एक आणि एक 2 दुसरी लेअर. आता कसली ऑफर आहे? कुठली आता ऑफर आहे कसली ऑफर आहे? याच्यावर काय कमी होतील आपले? ऑफर काय सध्या काय आहे? काय ब्लूटूथची आहे. ब्लूटूथ नाही पाहिजे तर बलक लावा वगैरे चालूच आहे. ग्राउंड अमाऊंट फक्त सांग म्हणजे आपण विचार करू त्याचा. 6.5 होय ते वायझरवाला तो, पण तो पूर्ण खाली येत नाही. आणि बंद कर.
बंद. आता हा आपला एक्झॉरचा आहे वेनमस सिरीजमधला. हा जुना आहे ना, हा बघा कसा परफेक्ट. आणि हा तुला परफेक्ट वाटण्याचं रिझन पण तू बरेच वर्ष वापरतोय. हां तो फरक पडतो, म्हणजे तुम्ही यूज टू झालेला आहे त्याच्यात. बरं. आणि याचं एकदम तेवढंच आहे कुठलं याचं. नाही, पण हा आहे ना डार्क आहे, जास्त डार्क आहे, ब्लॅक आहे. ब्लॅक आहे आणि तो एकदम लाईट आहे. तो तुला लडाखला जाताना हा चांगला पडेल, कारण तुला तिकडे ऊन हीट असेल ना. हां ते रिफ्लेक्ट होतं डोळ्यात. आणि ह्याच्यामुळे तो ऊन नाही येणार, डोळ्यांत शांतता मिळेल. आणि याचे दुसरा वायझर पण आहे ना माझ्याकडे, कलर वायझर. हा येलो रेम्बो कलर हा. असा, तो पण सोबत नेऊन ठीक आहे, नको घेऊया. तर म्हणजे आता RS46मधून निघतो आहे, पण आपण आहे ना फेब्रुवारीमध्ये घेतलेला, पण याचे अंदाजे 6 महिन्यानंतरच निघायला सुरुवात झाली होती. पण आपण कसं इथे येत नाही जास्त, कारण माझ्या घरापासून हे अंदाजे 15 ते 20 किलोमीटर आहे आणि ऑफिस टाईममध्ये आपल्याला वेळ नाही भेटत. तर आता ह्यांना विचारलं तर बोलले 12-15 महिने होऊन गेलेत, तर आता काहीच नाही होऊ शकत. तर आता आपण एक रायडाला ही रील टॅग करूया, कारण हे 6 महिन्यात असं नाही झालं पाहिजे. जर तुम्ही हा ग्लोव्ज घेणार असाल ना, तर मी हा रेकमेंड नाही करत. याचा ड्रिफ्ट, रायडा ड्रिफ्ट आहे हा. तर दिसायला छान आहे, पण हे वर्थ इट नाही. चला, आणि हेल्मेट बघितलेलं तर मी आता त्याच्यात काही इन्व्हेस्ट करत नाही, कारण चांगलं वाटत होतं दिसायला, पण म्हटलं हा आपला आहे तर आता त्याच्यात 5-7 हजार रुपये त्याच्यात नको टाकूया. ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घेऊया. चला, तर आता गुरके भाऊंबरोबर आपण चहा पिऊया. तर कुठे नेत आहे चहाला? चालेल, चालतच जाऊया. अच्छा ठीक आहे, ओके. तर फायनली आम्ही नाश्ता केला, तर निघूया. नाही, करूया आपण. 2 दिवसाचा प्लॅन असेल तर मी येईल. सॅटर्डे संडे जाऊन यायचं. फ्रायडे नाईट, सॅटर्डे संडे, नाही करू काहीतरी. पंढरपूर वगैरे नाही तर असं अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर असं. लय लांब होते त्याच्या आहे. तिकडे पाऊस पडला ना की तो मधला फॅनचा रस्त्याची भाजी झालेली चालेल, चला निघूया. हो हो हो. तर मंडळी, इथे लालबागच्या राजाचा गणपती बसतो आणि गणपतीच्या वेळेस सुंदर असं मखर आणि मोठा असा मंडप दिसतो इथून. रस्ता सुंदर, कुठे कुठे काळे ढग दिसत आहेत, कुठे कुठे निळे ढग दिसत आहेत, सफेद ढग दिसत आहे, निळं आकाश दिसतं आहे आणि असं प्लीझंट वातावरण असेल आणि रस्त्याला कोण नसेल तर राईड करायला खूप मजा येते. तर ते एक्झॉरचं जे X1 हेल्मेट आहे तर ते मी नाही घेण्याचा विचार केला आहे, कारण उगाच 6-7 हजार रुपये इन्व्हेस्ट करून काही फायदा नाही आहे. बेस्ट आपलं वेनमस, कारण आपल्या अंगात पण टॅवण्यावण्यावणाच आहे वेनमस, आणि आपण मानेवर काढलं आहे विंचू, त्यामुळे सगळा जहरीला खून अपने अंदर है. हे डांबरीकरण छान, म्हणजे नीट वाटतंय. तर आता आपण चाललो आहे बोरा बाजारला, मॅगझॉन या शॉपमध्ये, जे रशीद भाईचं आहे, जिथे मुंबईकर निखिल वगैरे सगळं जे काय नवीन येतं तिथलं प्रमोशन वगैरे करतात, सामान वगैरे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणू शकतो. तर मी सुद्धा त्या दुकानातून बऱ्याच वेळा खरेदी केलं आहे. आणि दुसरं आपलं शॉप आहे गॅजेट वर्ल्ड, जे मनीष भाईचं आहे, तिथून आपण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बाय केलेल्या आहेत, परचेस केलेल्या आहेत. तर आता या शॉपला जाऊया आणि जे गोप्रोचे माउंट आहेत किंवा जो 360चा माउंट मी बोललो ना, ते जरा बघायचं आहे, जरा प्राईज वगैरे काढून, कारण आपल्याकडे अजून एक सॅटर्डे संडे बाकी आहे पुढचा 30-31चा. तर त्याच्यामध्ये समजा आता भावतोल नाही झाला तर पुढच्या वेळी बघू आपण. हाय. ते बारके बघत होते, पण एका गाडीवर काय यांची आबादी कंट्रोल अनकंट्रोल आहे, म्हणून ही देशाची लोकसंख्या वाढणार आहे. आणि आता जेव्हा लोकसंख्या होईल ना, आपण मराठी आहोत, फक्त मराठी भाषा सांगायची, बाकी हिंदी इंग्लिश ही सेकंडरी भाषा आपल्यासाठी. पण आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला मराठी फर्स्ट आहे. बहुभाषिक नाही व्हायचं आपल्याला, आपण मराठी भाषिक. ह्या एरियात येणं म्हणजे ना एक किळसवाणा प्रकारसुद्धा मला कधी कधी वाटतो.
काय हे, किती लोक बापरे. म्हणजे मी कुठे आलो आहे, मी महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये आहे की मी कुठे आहे. तर आता आपण येऊन पोचलो आहे मॅगझोन जे DNM दुकान आहे ते आपल्या समोर आहे कॅमेऱ्याचा. आणि ते सगळं कॅमेरा मार्केटच आहे, पण रविवारी आलात तर बंद असतं. आणि प्रॉपर गुगल मॅपवर आणि प्रॉपर गुगलवर मॅप अवेलेबल आहे, तर जास्त काही शोधण्याची गरज नाही. फक्त इथे नो एंट्री सांभाळून या. तर आता आपण जाऊया दुकानात आणि बघूया आपल्या वस्तू मिळतात का. तर मॅगझोन आहे, राजा हाऊस 2nd फ्लोअर. तर मी बऱ्याच दिवसांनी येतो इथे. तर आलो आहे, हे असं काहीचं शॉप आहे आणि तिथे ते रशीद आहे. करण नाही. हेलो रशीद भाई, कैसे हो? चल रहा है. क्या चाहिए था? अपने को ये माउंट चाहिए एक्स्ट्रा. सेम चाहिए. सेम अपने पास क्या अवेलेबल है वो दिखा दीजिए. और एक रिंग लाइट या फिर मतलब वीडियो लाइट चाहिए असं. तर आपण एक टेलिसिनचा माउंट घेतो जो मी सांगितला वेगळा ॲक्शन शूट करण्यासाठी. तर इथे हा माउंट आहे, असं कुठे गेलं हे बघा, असा माउंट आहे जो आपल्या साईडचा जो क्रॅश गार्ड आहे त्याला लावून आपल्याला 360 किंवा गोप्रो दोन्ही माउंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि थोडा स्टडी आहे, क्वालिटी चांगली आहे, मेटल आहे टोटल. हे पण मेटल आहे ना. आपण हे याच्यामध्ये टाक जरा. तर हा ओपन करून असं आपण स्टडी लावू शकतो आणि टोटल मेटल आहे. तर विचार चालू आहे हा घ्यायचा. 2000 रुपये बोलतो, 1800 रुपये. पण ही वन टाईप इन्व्हेस्टमेंट आहे आपली, तरी वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आपली, तरी करूया. तर फायनली 2 गोष्टी घेतल्या. एक तर माउंट एक मिळाला आणि एकाचा अर्ध मिळाला. तर ते 200 रुपयाच्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या. आणि 1600चा आपण तो टेलिसिनचा घेतला. बार्गेन होत नव्हतं, 200 रुपये कमी केले, म्हणजे 400 रुपये, 2000 तर 1600. तर चला आता 7 वाजल्यात. आता इथून बघा पुढे काय घडते. तर सुंदर अशी मुंबईची महानगरपालिका, क्या बात आहे, काय चमकते, लखाकते, एक नंबर. BMC बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन. मंडळी, तुम्हाला ती दुष्काळात 13वा महिना अशी म्हण माहितीच असेल. कारण जेव्हा आपल्यावर संकट येतात किंवा पैसा आपल्याकडे टिकत नाही किंवा काहीतरी खर्च असतो ना आपला, तर एक ना एक खर्च वाढत जातो, तेव्हा ती म्हण लागू पडते. तर आतासुद्धा असंच झालं आहे. आपली सगळी लडाख राईडची मी तयारी करतो आणि बऱ्याच न्यावत्या गोष्टी घेण्यासाठी ना बराच असा खर्च होतो आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनवरून छोट्या छोट्या गोष्टी मी मागवतो आहे. तर आता एक सीन झालं आहे. आता ना मी आपले ड्रोनचे व्हिडिओ जे होते ते मी ट्रान्सफर करत होतो आपल्या लॅपटॉपमध्ये. आणि लॅपटॉप लावला चार्जिंगला, कारण लॅपटॉप चार्ज नव्हता. तर नंतर बघतो आहे तर लॅपटॉप चार्जच होत नाही आहे. 10-15 मिनटं झाले लॅपटॉप चार्ज होत नाही आहे. लॅपटॉपचा हा अडॅप्टरपासूनची जी कनेक्टर वायर आहे ना, जी लॅपटॉपला कनेक्ट होते, ती संपूर्ण गरम होते आणि भरपूर अशी तापली. जस्ट हात लावला ना मी, एकदम चटका लागला. तर आता चार्जरसुद्धा खराब झालेला आहे. तर चार्जरचा आपल्याला 1000-1200 रुपयाचा तो एक खर्च वाढलेला आहे. तर ते म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना. तरी अशा सगळ्या गोष्टी असतात. नशीब मला आता कळलं, कारण आपल्याला लडाखला जायला आता फारसे दिवसच राहिलेत, 1 आठवडा राहिला आहे. आणि आपलं हळूहळू प्रिपरेशन सुरू आहे, कारण मला ऑफिसमधूनच जरासुद्धा वेळ नाही भेटत आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असूनसुद्धा वेळ कसा निघून जातो ना काही कळत नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आणि आता मी ऑफिसमध्ये लंच करून निघतो आहे आपल्या विनोद ठाकूर सरांच्या घरी मानखुदला, कारण तिथून आपल्याला सॅडल बॅग्स वगैरे घ्यायच्या आहेत. त्या मी आता आणायला जातो आहे, कारण ना मला त्या बाईकवर लावून वगैरे बघायचं आपल्या रुस्तमवर की कसा काय लोड घेतील किंवा आपल्याला. आणि आपल्या रुस्तमचा एक टास्क आहे की आपल्याला त्याच्यामध्ये पेट्रोलसुद्धा कॅरी करायचं. तर ते कसं कॅरी करायचं, जर त्या सॅडल बॅग नाही लागल्या तर नवीन बॅग मला विकत घ्यावी लागेल का. तर त्यासाठी मी आज त्यांच्याकडे जातो आहे. आता रस्त्यातून जाताना मोटो ब्लॉग नाही, डायरेक्ट भेटूया आता विनोद ठाकूर सरांना त्यांच्या घरी. चला. 2 hours later. तर मंडळी, उन्हातून मस्त असा प्रवास करून मी पोचलो आहे विनोद भाऊंच्या इथे. आणि येल्लो आज गुरुवारचा येल्लो घातला आम्ही, पिवळे झालोत.
तर इथे आपण ना 1-2 गोष्टी बघतो. एक तर आपल्याला सॅडल बॅग सरांकडे आहे. तर मी इन्व्हेस्ट करायच्या आधी, कारण आता आपण बाईकमध्ये अपग्रेड करणार आहोत, तर सरांकडे आहे, तर मी म्हटलं की ती एक लावून बघूया. लगेच एवढा खर्च करणं त्यापेक्षा आपल्याकडे आहे आपल्या या मित्रमंडळींकडे, तर छोट्या छोट्या गोष्टी आपण घेऊया. तर त्याच्यानंतर एक मेमरी कार्ड तर मी फ्लिपकार्टवरून मागवलं आहे, पण आपल्याला तिथे जास्त फुटेज कवर करावे लागतील. आणि जसं मी सांगितलं की लॅपटॉपचं आता चार्जरचं टेन्शन आलं आहे. त्यानंतर सरांकडे ना अजून एक हे गॅजेट आहे. याच्यामध्ये पॉवर बँक पण आहे. त्याच्यानंतर म्हणजे गाडीमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये हवा पण भरू शकता, तुमच्या गाडीत इन्फ्लेट करतं. आणि समजा तुमची बाईक किंवा 4 व्हीलरला पण काम करेल, तर हे जम्परचं काम करेल, म्हणजे गाडी स्टार्टअप द्यायला. तर याच्याबद्दल जाणून घेऊया यांच्याकडूनच. आता हा जम्पर विथ इन्फ्लेक्टर आणि तुम्हाला याच्यामध्ये लाईट्ससुद्धा येते. एक टॉर्च लाईट्स त्याचा पण उपयोग होतो. जर तुमची आता तुम्ही नितीन समजा लेह लडाखला निघालाय जायला, तर तिथं थंड हवेमध्ये, थंड बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्या बॅटऱ्या लवकरच वीक होतात आणि डाऊन होतात. तर त्याच्याकरता एखाद्याच्या गाडीची जर बॅटरी डाऊन झाली तर ती धक्का स्टार्ट करण्यापेक्षा किंवा जम्परने आपण पटकन त्याला स्टार्ट करू शकतो. किंवा एखाद्या रस्त्यात कोण काढलेला असेल कारवाला की त्याची बॅटरी गेली असेल, त्याला आपण मदत करू शकतो. हां, बरोबर. टॉर्चच्या इन्फ्लेक्टरचं म्हणजे हवा, टायरची हवा जरी गेली तर ह्या इन्फ्लेक्टर ह्या वस्तूची खूप मोठी गोष्ट म्हणजे आहे की उपयोगात येणार आहे आपल्या. बरोबर. तर मी फोर्स नितीनला करतोय की माझ्याकडे आहे, तो घरात पडून आहे, तर त्याचा उपयोग व्हावा. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण म्हणतो की जपून ठेवून ती खराबच होत असते. बरोबर. जेवढी तुम्ही वापरात घ्याल तेवढी तिचा लाईफ चांगला वाढेल. तर पॉवर बँक मग माझ्या 3 पडल्या. तुम्ही त्याला बोल त्या पण घेऊन जा तुला लागत असेल. मला गोप्रो पण त्याला तू घेऊन जा, कारण उपयोगच आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू ती वापरात येईल तेवढी माझी ती लाईफ चांगली राहते. मग तुम्ही लडाखला कधी येणार आहे? नक्कीच पुढच्या वर्षी 101% मी तुझ्यावर लडाख असणार आहे. राजेश सर आणि निशांत सर पण माझ्या मागे लागलेत. चला निशांत सर तर खूपच मागे लागलेत. चला पण माझं थोडंसं यात 1-1.5 महिन्यात माझं थोडं काम पण आहे त्याच्यामुळं. आणि मुलगी पण थोडंसं, मुलीचं तर आता ती US ला असल्यामुळं तिचे पण थोडीशी कामं इथं अटकली आहेत, ती मला कामं करून घ्यायची आहेत. तर मंडळी, या व्हिडिओमधून सांगतोय की आता मी जो चाललो आहे ना, तर दोघं-तिघं आम्ही चाललो आहे आणि याच्यामध्ये मी संपूर्ण लडाखची रेखी करणार आहे. कुठे काय हॉटेल स्टे, त्याच्यानंतर मॅप. आता फक्त स्टडी केलेला आहे. स्टडी करणं आणि स्वतः त्या मॅपवरून जाणं, प्रत्येक गल्लीबोळा अनुभवणं, कारण एवढ्या लांबचा पल्ला आहे आणि प्रत्येकाला आपण त्याच्या फॅमिलीतून माझ्यासोबत घेऊन येणार, तर तो थोडा ट्रस्टवर्दीनेस माझ्या स्वतःवर सुद्धा आला पाहिजे. तर पुढच्या वर्षी लडाख ट्रिप असणार आहे 12 ते 15 रायडर्सची. तर नक्की तुम्ही स्टेट्यून राहा. जे पहिले येणार त्यांना पहिलं बुकिंग. माझा तर पहिला नंबर असणार आहे. सेकंड नंबर राजेश सर आहेत. आणि निशांत सरांकडनं अपेक्षा करणं की त्यांनी परत आमच्यावर आहे. हां, ते आपल्याला मार्शल करतील. निशाल सर आपल्यासोबत असतील, ते पुढे अनुभवी रायडर आहेत. मी तुम्हाला दाखवेनच, कारण जेही काही मला सबस्क्रायबर मंडळी भेटली आहेत ना, ती तुम्ही म्हणत असाल की वयानुसार जास्त आहेत, पण त्यांच्याकडे अनुभव इतका दांडगा आहे ना, तर तोच अनुभव आपल्याला येत्या पुढच्या राईड्समध्ये कामाला येणार आहे. तर आता इथून आपण सगळ्या गोष्टी घेऊया आणि सॅडल बॅग पण बघूया. सर आता सॅडल बॅग दाखवत आहेत. ही एक टेल बॅग आहे आणि सॅडल बॅग आहे. तर मेन इश्यू असा आहे की पेट्रोल मला कॅरी करायचं आहे, तर ह्या मी घेऊन जातो आहे, लावून बघणार आणि पेट्रोल कसं कॅरी करणार त्याला जरा डोकं लावायचं आहे. त्याच्यामुळे अजून माझ्याकडे आठवडाभर आहे. आठवड्याभरात अजून काय डोकं लावता येईल, कारण कमी वजनामध्ये मला राईड करायची आहे. काय म्हणते? तर या वायटेराच्या 2 सॅडल बॅग्स आहेत. यासुद्धा आपल्याला लगेजला कामाला येणार आहेत. तर आता हे सगळं सामान आपल्या रुस्तमवर लोड करतो आणि तुम्हाला सरांनी घेतलेली NX 200 क्या बात आहे. वयाच्या 62व्या वर्षी NX 200 ॲडव्हेंचर बाईक घेतलेली आहे. क्या बात है. लाइफ मस्ट गो ऑन. लाइफ का पिक्चर चलता रहना चाहिए. तर होंडा NX 200 तर मी नवीन घेतलेली आहे. मस्त नवीन नवेले दुल्हन. हां, असू दे. क्या बात आहे. मस्त नवीन नवेली दुल्हन बघा, एक नंबर. आणि ही यांची ट्रॅव्हल मुसाफिर आणि इथे आपला लोगोसुद्धा आहे, माय सबस्क्रायबर फॅमिली. हे आपण आहोत ट्रॅव्हल मुसाफिर. त्याच्यानंतर हे लाईट्स लावायचे आपल्याला सेम. आणि क्या बात. जवान रायडर बसलेला आहे. एक नंबर. क्या बात.
छान छान, अभिनंदन. लवकरच ही गाडी आपल्यासोबत येणार. आणि हे कोणते एचजेजीचे आहेत ना? क्या बात. लाईट मस्त आहे. तर रायडरमध्ये ना उत्साह असला पाहिजे. हे बघा, वयाच्या 62व्या वर्षी नवीन गाडी घेतलेली आहे. 62व्या वर्षी, क्या बात. आणि इथे सपोर्टर यांचे पिलर, आधारस्तंभ लास्ट आहेत ते. छान विनोद सर, खूप छान, अभिनंदन तुम्हाला. तर नेक्स्ट राईड आपण पावसाळ्यात राईड करू याच्यावरून, कारण आता ऊन आहे. आम्ही जाऊन येतो लडाखला. आपण लडाखला जाऊन आल्यानंतर सबस्क्रायबर राईड करू ना, तेव्हा ही गाडीची आपण ओपनिंग नक्की करू. The next day. तर मंडळी, जसं की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं, आपण सगळ्या बॅग्स वगैरे कलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर आता मी चाललेलो आहे ग्रँट रोडला, मुंबईमधील ग्रँट रोडमध्ये. तर तिथे आपलं जे न्यू एशियाड सीट कवर जे आहे, जिथे आपण सीट मॉडिफाय करतो, तर इथे पाहू शकता ही आपली पहिली टुरिंग सीट आहे. आणि हिचा मी आतमध्ये स्पॉन्ज टाकलेला आहे. परंतु ही ना मी 1 वर्ष वापरली नाही, कारण आपल्याकडे 2 टुरिंग सीट आहे. एक मी डेली रुटीनसाठी वापरतो आणि लाँग राईडसाठी दुसरी. तर जी नवीन बनवलेली ना, तीच आता मी डेली आणि लाँग राईडसाठी वापरत होतो. तर आता मी विचार करतो आहे की आपण लडाखला जाणार तेव्हा हिला घेऊन जाऊया, कारण हिला बॅकरेस्ट आहे आणि मस्त असा लुकसुद्धा येईल. आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता, हे बरंच असं मेसअप झालेलं सामान आहे. आणि आता आपल्याला तब्बल 6 ते 7 दिवस बाकी आहे. आज आहे शनिवार आणि पुढच्या शनिवारी आपण निघणार आहोत. तर हा कंटिन्यू व्हिडिओज मी बनवतो आहे. तर आता मी चाललो आहे सीटवाल्याकडे. त्याच्यानंतर आणखी काही वेगळा एक्सपिरियन्स करण्यासाठी मी माझा कॅम्पिंगचा स्टोवसुद्धा घेऊन जातो आहे. जमलेच तर आपण चहा कॉफी किंवा मॅगी, जिथे रात्री लेट होईल तिथे आपण स्वतः मॅगी नेऊन स्वतःच आपलं पोट भरू. त्याच्यामुळे कसं थोडं हॉटेल एक्सपेन्सवर सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येईल. तर आता मी निघतो आहे आपल्या सीटवाल्याकडे यायचं आहे. मी काय आता लेदर चेंज नाही करत आहे, फक्त कुशनिंग स्पॉन्जिंग करून घेतो आहे. जेल सीट माझ्याकडे एक आहे. कुठे गेली हां. तर आपल्याकडे ही जेल सीट आहे. जे एक्झिबिशन्स वगैरे असतात ना, त्याच्यात मी 500 रुपयाला घेतली होती. आणि बऱ्यापैकी ठीकठाक आहे, म्हणजे एवढी प्रोफेशनल नाही, पण आपलं काम चालून नेते. आणि आपण याच्यात स्पॉन्जिंगसुद्धा नवीन करणार आहोत. आता याच्यामध्ये आहे तशी, परंतु एकदा ना मला खोलून चेक करायचं आहे, कारण 6000 किलोमीटरमध्ये भरपूर सारा बॅकपेन होणारच आहे. किती नाही म्हटलं तरी हे आपलं शरीर आहे आणि ते दुखणारच आहे. ठीक आहे, तर आता लगोलग निघूया. मोठं व्लॉग नाही करत, डायरेक्ट भेटूया आपण त्या दुकानामध्ये. तर मंडळी, फायनली 1 आठवड्यानंतर आपण जी सीट मॉडिफिकेशनला दिली होती ना, न्यू एशियाड सीट कवरमध्ये, तर आता ती झालेली आहे. तर आता बघूया कशी काय त्याने सीट बनवली आहे. म्हणजे फायनली अब्बासबाईंनी मस्त अशी सीट बनवली आहे. आणि ही आपली 3री वेळ आहे. पहिल्यांदा आपण रेड कलर, त्याच्यानंतर सिल्वर असं मिक्स किया था. सेकंड टाइम ब्लू रेड असं मिक्स केलेलं. आता थर्ड टाइम आपण नॉर्मल सिंपल ठेवले, कारण आपल्या बिल्डिंग खाली मांजरी वाढले. तर हे कॅट प्रूफ वाला मटेरियल आपण वापरले. तो इसके बारे में क्या कहोगे? बस बढ़िया है, अभी जाके आओ आराम से लद्दाख शांति से. इसमें अपन ने क्या क्या स्पॉन्जिंग ऐड किया है? इसमें वही हाई डेंसिटी मेमोरी फॉर्म डाला है तुम्हारे लिए आगे पीछे. जेल तो अभी उतना कुछ काम करके दे रहा नहीं ना तुमको भी. जेल का रिस्पॉन्स कैसा है? जेल का रिस्पॉन्स 50-50. उसका कोई रिस्पॉन्स मतलब ठीक ठाक मिलता नहीं है. जैसा खर्चा करने वाला वो, अगर उसको जेल चाहिए तो उसको ठीक है. बाकी हमारे हिसाब से उतना ज़रूरी नहीं है सीट में जेल, क्योंकि वो स्प्रिंग का वर्क नहीं करता है. वो एक तरफ से हार्ड ही होता है, फिर समर में और ज़्यादा गर्म कर देता है. तो फॉर्म सही है. चलो, बहुत बहुत धन्यवाद. आणि बघून तर एकदम स्पॉन्जी वाटते, जे आपल्याला इथेच जे पाहिजे होतं, कारण आपला हाच पोर्शन दुखतो. आणि इसमें भी मस्त ऐसा स्पंज भर के दिया है, तो थोडा सपोर्ट राहील. कारण कसं 1-1.5 वर्ष वापरून ना, हे पण आत गेलं होतं आणि हे पण आत गेलं होतं. तर 1.5 साल के बाद मेंटेनेंस करना जरूरी है. हर 1 साल में मेंटेनेंस करना चाहिए. कारण काय होतं ना, पावसामध्ये ते दबतात, अजून स्पंज बारीक होतात. त्याच्यामुळे आपण अशीच बनवून घेतलेली आहे. तर कशी वाटली सीट नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि अशीच सीट मॉडिफाई करण्यासाठी कहाँ पे आना है? न्यू एशियाड सीट कवर, ग्रँट रोड. ये भाई बहुत बिजी रहते, फ़ोन उठाते नहीं, तो गुस्सा नहीं करने का भाई, फ़ोन उठाएंगे. हां, चलो, थँक्यू सो मच. आता म्हणजे पाहू शकता आपल्या लडाख राईडची तयारी. जेवढं मोठं स्वप्न तेवढाच मोठा हा तामझाम झालेला आहे आता. तर इथे आपण सगळ्या छोट्या गोष्टी सगळ्या खोललेल्या आहेत. इथे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, आपण बेल्ट चेंज करतोय, कारण तो चालवून झालेला आहे मोठा. मागचा शॉकअप्सर सुद्धा चेंज करतोय, कारण 97,000 चालवून तो सुद्धा गेलेला आहे, संपलेला आहे. बंप जास्त मारते गाडी.
एअर फिल्टर आपण चेंज करतोय, कारण हा जुना एअर फिल्टर आणि नवीन एअर फिल्टर बघू शकता. आणि हा नवीन बेल्ट आहे. त्याच्यानंतर हा नवीन शॉकअप्सर आहे. त्याच्यानंतर हा नवीन मेडिएटर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना गाडीचं व्हायब्रेशन कंट्रोल करायला मदत करतात. त्यानंतर याच्यामध्ये आहे क्लच शूचा पार्ट आहे. याच्यामध्ये बेल्ट फिरतो, तर जो आलम खोलतोय ना त्याच्यामध्ये बेल्ट फिरतो आणि ते एकदम झूम कर ना. हा एकदम मामूली प्ले आहे बघा. इथे एकदम जो गॅप दिसतोय ना तो नाही पाहिजे. आणि हा कसं माहिती आहे, आपण 6 महिन्यांनी 1 साल के बाद शायद मैं चेंज कर रहा हूँ. कभी अपन ने इंजिन का काम किया था तभी नया डाला था. हां, पण कसं असतं की आपल्या गाडीचं रनिंग एवढं असतं ना ते पण महत्त्वाचं असतं. ये तुम्ही देखो, गाडी कशी चालवतात. ये कुत्ता इसको बोलते हैं, कुत्ता. कुत्ता. हाँ. ये इसको जब फिटिंग होएगा ये उसको हाँ. ये खाचे में लगता है, इसका काम करता है. अच्छा. तो क्या ये खाचे में ऐसा लगेगा ना तो ये इसको बाहर नहीं निकलने देगा. हाँ, लोग हाँ. लोग लॉक होते. समझ गया. रखता है. बेल्ट वैसे हाँ. काय जसं आपण एक्सेलेटर देणार हाँ. तसं ते स्लो फास्ट कमी जास्त वो आइटम इसके अंदर इधर इधर है. हाँ. तर पाहू शकता सगळ्यातल्या सगळ्याच गोष्टी आपण नवीन घेतल्यात. आणि हा आता जे सगळं पिशवीत भरतोय ना पूर्ण झोलीची आता किंमत झालेली आहे ये वाला नहीं 8,500 रुपये. ये वो नहीं दिखाओ. अरे हे नाही खोला आपण ने ना. नाही ह्याच्यात पण गिफ्ट आहे तुमच्यासाठी, आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी गिफ्ट आहे. हा क्लचचा पार्ट आहे, क्लच शूचा पार्ट. असं वाटते हे सगळं आपण रुस्तमचं काम करतो, कारण तिला घेऊन जायचं आपल्याला 6,000 ते 8,000 किलोमीटर लांब. तर खूप मजा येणार आहे राईडला. आणि जर तुम्हाला असंच प्रॉपर इन डिटेल काम करायचं असेल तर हा चेहरा बघून ठेवा. इसका नाम आलम है और इसका शेड गाव में गया है, वो गाव से आएगा. तर SS ऑटोमोबाईल मालाड चिंचवली इकडे तुम्हाला यायचं आणि प्रॉपर आपल्या गाडीचं काम करून भेटेल. तर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्की करा. तर ही लडाखची तयारी अशीच सुरू राहणार आहे. तर एक व्हिडिओ तुम्हाला येत राहील. तर चला. तर म्हणजे फायनली आपल्या लाईटचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर आता आपण जी वरची 30-30 वॉट वरची 30-30 वॉटची लावली आहे ना, तर त्याचा उजेड दाखवतो. इथे बटन दिलं आपण. तर हा येल्लो आहे डिप्पर, त्याच्यानंतर व्हाईट अप्पर, डिप्पर अप्पर दोन्ही येल्लो व्हाईट. त्याच्यानंतर येल्लोमध्ये ब्लिंकर आहे, हा व्हाईटमध्ये ब्लिंकर आहे. आता दोन्ही ब्लिंकर. आता या व्हाईटसोबत ना आपण जी दुसरी खालची जी लाईट लावली ना त्याचा उजेड दाखवतो. हा बघा, म्हणजे खालचा पट्टा पण स्पीड ब्रेकरसुद्धा कवर होईल आणि वरचा लांबचा पट्टासुद्धा कवर होईल. तर याचा इफेक्ट जेव्हा आपण चालवू ना तेव्हा मी दाखवेल. त्याच्यानंतर खालचा येल्लो, वरचा येल्लो बघा किती अजून डार्क झालेला आहे. तर ही मी लावलेली आहे व्ही ब्रँड, म्हणजे विनायक एंटरप्राइजेस यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. आणि बघू शकता विनायक एंटरप्राइजेसच्या इथूनच आपण ही लाईट इन्स्टॉल केलेली आहे. जर मस्त अशी सुंदर फॉगलाईट बजेटमध्ये तुम्हाला लावून घ्यायची असेल तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. विनायक एंटरप्राइजेसची व्ही ब्रँडची तुमच्या बजेटप्रमाणे मिळेल. 20 वॉट, 30 वॉट, 50 वॉट, 60 वॉट आणि 100-120 वॉटपर्यंत. तर ही लाईट कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि ह्या लाईटचा प्रॉपर आणखी एक व्हिडिओ जेव्हा आपण लॉंग राईड नाईट राईड करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर परचेस करण्यासाठी दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ग्रँट रोड मुंबई येथे दिलबर हॉटेलच्या समोर आहे विनायक एंटरप्राइज. तर इथे येऊन नक्की शॉपिंग करा. The next day. तर फायनली आपल्या रुस्तमचं सगळं गॅरेजचं काम झालेलं आहे. आणि आज आहे 7 तारीख आणि आता वाजलेत सकाळी 11 आणि आपल्याला निघायचं आहे आज 5 वाजता. घरून निघायचं आहे 3:30 वाजता. मीटअप ठेवलं आहे 5 वाजता. व्हिडिओ कधी टाकेन मला काहीच माहिती नाही. तर आता एक ग्रिप कवर एक लावायचं आहे मला. त्याच्यानंतर इथे आपला मोबाईल माउंटचा ना एक असा, आणि हा नवीन मी एक रॉड लावून घेतला आहे. तर आपला जो ड्रोन कॅमेराचा जो रिमोट आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक माउंट आहे. तर त्या माउंटलाच इथे मी लावणार आहे. आणि मोबाईल मॅपसाठी हे मी काढणार आहे. आणि त्याच्यानंतर हा इकडे बोबो टाईपमध्ये एक वॉटरप्रूफ आपण घेतलेला आहे. तर यावेळेला तुम्हाला आहे ना थोडंसं आपला जो डॅशबोर्ड जो आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले कमी दिसेल तुम्हाला. असा कर पुढे येऊन. तर त्याच्यामध्ये डिस्प्ले कमी दिसेल, हे तुम्हाला दिसणार नाही. पण तुम्हाला लडाखचे नजारे बघायचे, डिस्प्ले नाही बघायचे. तर यावेळी काहीतरी वेगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि आपण सीटसुद्धा मॉडिफाय केलेली आहे. तरी बघू शकता मस्त अशी कुशनिंगवाली न्यू एशियाड सीट कवर मुंबई येथून मी बनवलेली आहे. त्याच्यानंतर आपण अपग्रेड केलेलं आहे आपल्या लाईट.
ही VEची लाईट आहे, विनायक एंटरप्राइजेस VE कंपनी, मेड इन इंडिया. आणि खालीसुद्धा बघू शकता VE कंपनीचा 2 फॉग लाईट आहेत. ही छोटी आणि याची एम्पियर कमी आहे कारण आपली बॅटरी छोटी आहे, तर छोट्या छोट्याच लावल्यात, मोठी एक लावण्यापेक्षा. ही वरचा रस्ता कवर करेल, ती खालचा रस्ता कवर करेल. तर चला, आणि आपला टॉपबॉक्ससुद्धा आपण नेम प्रिंटिंगला दिलेला आहे. तर ही शेवटची काही कामं आता येत्या अर्ध्या तासात मला कंप्लीट करायचं आहे आणि आपला ब्लॉग इथेच संपवूया. तर भरपूर मोठा झालेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी या ब्लॉगमध्ये घेतलेल्या आहेत. तर हा एकंदरीत तयारीचा ब्लॉग कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चला, पटापट बाकीची तयारी आटपतो आणि भेटतो तुम्हाला टॉपबॉक्सवाल्याकडे. तर म्हणजे आता मी आहे किशोरकडे, स्टिकरिंगवाल्याकडे. तर आता इकडे ना आपल्या झेंड्याचा एक लोगो होता, तुम्ही बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, आणि त्याच्याखाली माझं नाव होतं. तर त्याचा कलर फेंड झाला, तर ते दोन्ही मी नवीन टाकते. जय शिवराय आपण पुन्हा एकदा रिफ्रेश करतो आहे नवीन अक्षरात व्यवस्थित, कारण ते खराब झालं आहे. त्याच्यानंतर इथे जो यूट्यूबचा रेडवाला लोगो आहे ना, तो सुद्धा रेडवाला नवीन टाकतो आहे. या 3-4 गोष्टी मी अपडेट करते आणि आपण टॉपबॉक्सला मुंबई टू लडाख असं लिहिलेलं आहे. तर आता इथे काम करूया आणि फटाफट आता घरी जाऊन पॅकिंगसुद्धा करायचे आहे. तर आपल्या गाडीचं स्टिकरिंग झालं आहे आणि टॉपबॉक्सचं स्टिकरिंगसुद्धा झालेलं आहे. आता फक्त जे आपण ज्याच्यावर लोकेशन लिहिले आहेत ना, त्या लोकेशनच्या मध्ये एक असा रूट मॅपसारखा पाथ बनवायचा आहे. तर ते आता करतो आहे. तर हे बघू शकता, मस्त रिअलिस्टिक लुक येते त्याला. तर म्हणजे फायनली आपल्या मुंबई टू लडाखच्या राईडचं आपण टॉपबॉक्सला स्टिकरिंग केलेलं आहे, रिस्पेक्ट बायकर्स मुंबई टू लडाख. त्यानंतर हे इंडिकेटर्ससुद्धा लावलेले आहेत, ग्रीन येल्लो. आणि त्यानंतर इथे मुंबई श्रीनगर कारगिल लेह खारदुंगला आणि मुंबई टू लडाख, आणि हा एक पाथ बनवलेला आहे. त्याला कसा टॉपबॉक्स वाटतो नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हालासुद्धा टॉपबॉक्स स्टिकरिंगचं काम मालाड, कांदिवली, बोरिवली या एरियामध्ये करायचं असेल तर मालाड चिंचोली फाटक येथे आहे KGN सीट कवर. तर हा जो मी नंबर देतो आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. किशोर नाव आहे. तर तो तुमचं बऱ्यापैकी मस्त, तर तो तुमचं छान असं सुंदर काम करून देईल विथ वेल बजेटमध्ये.